जय हिंद. मी अमोल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे पोलीस स्टेशन. आज कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी ज्या मोबाईल चोरीच्या आणि मोबाईल हरवल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यातील आमच्या सायबर पथकाने जे मोबाईल रिकव्हर करून ते नागरिकांना परत देण्याचा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी रबाळे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल दस साहेब हजर होते. त्यांच्या हस्ते जे मोबाईल धारक आहेत, ज्यांचे मोबाईल हरवले चोरी झालेले, त्यांना दिले होते. यामध्ये एकूण चालू वर्षामध्ये आम्ही 200 पेक्षा जास्त मोबाईल नागरिकांना परत करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. तर यापुढे देखील आमच्या पथकाने असंच काम पुढे चालू राहणार आहे. त्यामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे चोरीला गेलेले हरवलेले मोबाईल आम्ही परत देण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत लक्षात आलेलं आहे की आम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीचं काम करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने जे मोबाईल चोरीला गेले आहेत किंवा हरवले आहेत, मोबाईल देशातील विविध राज्यामध्ये मिळून येत आहेत. देशातील पश्चिम बंगाल, यूपी, झारखंड या ठिकाणावरून आमच्या पथकाने मोबाईल रिकव्हर करून नागरिकांना परत मिळवून दिलेले आहेत. त्याचबरोबर धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर अशा ठिकाणी देखील मोबाईल गेले होते, ते देखील आमच्या पथकाने त्यांना परत मिळवून दिलेले आहेत. या आमच्या पथकामध्ये PSI शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम ढाणे आणि पोलीस हवालदार स्वप्नजा म्हात्रे यांनी ही कामगिरी करून नागरिकांना मोबाईल परत केलेला आहे. संपूर्ण प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने CEIR नावाचे पोर्टल सुरू केलेलं आहे. त्या पोर्टल मधून आपण या मोबाईलची तपासणी करून त्याची रिकव्हरी आणि ट्रेसिंग करत असतो. तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या ज्यावेळेस मोबाईल किंवा हरवून ते चोरी झाली तर 100% प्रत्येकाने आपली तक्रार केली पाहिजे. त्या तक्रारीच्या आम्ही त्या पोर्टलमध्ये मोबाईलचे सबमिट करून माहिती त्याप्रमाणे सर्व ट्रेसिंगवर ठेवून ती मोबाईल शोधून घेत असतो. तर आपल्यालाही आव्हान आहे की आपणही आपल्या मोबाईलची अगदी सुरक्षितपणे हाताळणी करा, काळजीने वापर करा. आणि त्याचबरोबर जर कोणी सेकंड हँड मोबाईल आपल्याला कमी किमतीमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर असे मोबाईल खरेदी करू नका, कारण ते मोबाईल चोरी केलेले असतील किंवा हरवलेले मोबाईल आपल्यापर्यंत कुणीतरी चुकीच्या पद्धतीने विक्री करण्यासाठी आले असेल तर अशा पद्धतीने कुणीही मोबाईल खरेदी करू नयेत असे आम्ही आवाहन करत आहोत.